बरेच दिवस झाले कशी चूल सारवली नव्हती ना, तर आज कसं मी इथे काव घेतली आहे. आम्ही गावात कशी पहिली मातीनेच सारवायचे, पण आता कसं हे कलर काढलेला आहे ना, त्याच्यामुळे हे काव वगैरे अशी चांगली दिसते. हा म्हणजे आणि डार्क दिसतो कलर. बघा अशी ही काव घेतली आहे. कपड्याने सारवतात, पण हे कसं बाबेन आमच्या जरा हे विटांचं बांधकाम केलेलं आहे. मग हे विटांचं बांधकामात कसं हे कपड्यान जरा सारवायला होत नाही, त्याच्यामुळे मी इथे हे ब्रश घेतलंय बघा. म्हणजे आतपर्यंत अगदी व्यवस्थित काव जाते. हा असं. हा बघा असा कपडा घेतलाय मी. कपड्यां पण पटकन होतात. भिंती पहिले कपड्यानच असे सारवायचे माती. पहिले कसे चूल किंवा चुलीची जागा ही वरच्यावर सारवायला म्हणजे पाहिजेच. माशाचा वार असेल ना, रविवार मासे असतील की सोमवारी सकाळी हे सारवायलाच, किंवा रविवारी रात्री सगळं आटोपल्यावर सारवण हे करायलाच लागायचं. होय. बघा कशी सुंदर अगदी मस्त दिसते ना. काय बघतोस आहे? चूल सारवून घेतली बघा. आता जमीन सारवून घेऊया. त्यासाठी मी हे शेण घेतलंय बघा. आणि शेणात कसं माती घेऊन पण ना चांगलं सारवण टिकतं चांगलं. पण मी आज कसं नुसतं शेण, बाबेला कसं जरा हिरवं हिरवं आवडतं ना दिसायला, म्हणून नुसतं शेणान सारवणार आहे. माती घ्यायची हा सारवताना. माती घेतलात ना की थोडासा रंग बदलतो. हा आणि सारवण टिकतं चांगलं बाबे. होय असं. असं जाडसरच ओढायचं आहे जरा. एकदम पातळ कसं मग टिकत पण नाही. हे बघा सारवून झालेलं आहे. आता आपण हे सारवण सुकलं ना की रांगोळी घालून घेऊया चुन्याची. सारवण सगळं सुकलं आहे. आता आपण चुन्याची रांगोळी घालूया. आणि सारवण सुकल्यावरच रांगोळी आपल्याला चुन्याची घालायची आहे, कारण का ओल्या सारवणावर आपल्याला घालता येत नाही चुन्याची रांगोळी. आता आपण रांगोळी घालूया.